तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। नाहीतर काय करणार आहेस? नाहीतर मी श्रेयसचं सत्य मीडिया समोर सांगेन। सुप्रसिद्ध उद्योजिका द यशोधरा सरनाईक यांच्या मुलाला वेड लागलाय। मोनिशा, तू जरा शांत राहशील का? आम्ही आता ना बाहेर आहोत, आम्ही तुला फोन करतो। नक्की नक्की। ओके ओके। श्रावणी, 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 एकदा माझ्याकडे बघ। अगं हे काय? तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन? श्रावणी, फायनली आपलं लग्न ठरलंय, तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे, पण हे मला सांग, तू तयार आहेस ना आपल्या लग्नासाठी? हो, पण काय? श्रावणी, अगं आपलं इतक्या वर्षांचं स्वप्न होतं की एकमेकांशी लग्न करायचं, आणि आता आजी म्हणाली ना की आपल्याला छान सुखाने संसार करायचा आहे, श्रेयसला सांभाळायचं आहे, आणि पुढे जाऊन आपल्याला मुलं। ते सगळं आठवणच घाबरले मी। आपण आपल्या प्रेमाच्या आवेगात खूप चुकीचं वागलोय, आणि म्हणूनच गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्या। कितींदा सावरायचा प्रयत्न केला, पण सगळंच विस्कटलंय। प्रत्येक वेळी लग्न ठरत असताना काही ना काही अडथळे येऊन ते लग्न पण मोडलं, आणि शेवटी या सगळ्यात ताई गेली, आणि श्रेयस भाऊजीची ही अवस्था। खूप भीती वाटते। यावेळेस तरी आपलं लग्न नीट पार पडेल ना? श्रावणी, तू काळजी करू नकोस। तू, मी आपल्या प्रेमाने खूप सोसलंय, खूप संकट आली, खूप प्रॉब्लेम्स आले, पण मी तुला प्रॉमिस करतो, यापुढे सगळं नीट होणार आहे। बघ ना, कितीही संकट आले तरी आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी नाही झालंय, वाढतच गेलं। यासाठी तुला आनंद व्हायला हवा, आपलं प्रेम जिंकलंय। ही स्माइल तुझ्या चेहऱ्यावर खूप छान दिसते, अशीच हसत राहा। हॅलो, मोनिशा बोलते। मोनिशाचा कॉल म्हणजे जबरदस्त न्यूज, राईट? नाही, अजून हेडलाईन सांगत नाहीये, फक्त एक दिवस थांब, ही ब्रेकिंग न्यूज तुम्हालाच मी देणार। हा, आता ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे यशोधरा ठरवेल। येस, यू गेस्ड इट राईट, फक्त एक दिवस थांब। ओके।
झालं? काही नाही. साडीत छान दिसतेस. थँक्यू. अगं बाई, किती लाजलीस. छान दिसतेस. सून शोभतेस हो माझी. बाबा सरिता ताई, दृष्ट काढावं लेकीची. हो, तिचीच काय, आज दोघांचीही दृष्ट काढते. खरंच आहे, आजचा दिवस ना शुभच मानायला हवा. अहो, लग्नाचा नुसता विचार चाललाय तरी घरात किती आनंदी वातावरण झालंय. बरं, मी काय म्हणते, गुरुजी येणार आहेत तर उपवासाचं करू दे की आहेत ते पोहे? ते सगळं नंतर बघूया आपण. तुम्ही आधी बसा. चला 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 या बाबा. या. ये श्रावणी बाळा, बस. मी तरी कशी आहे बघा. मुहूर्त काढायला निघाले, पण तुमच्याशी रीतसर बोलणंच केलं नाही. नाही म्हणजे ह्या लग्नाला तुमची परवानगी आहे ना? विरोध नाहीये ना तुमचा? काय झालं? नाही, काही मनात शंका असेल तर सांगा मला. हं? कसलंही दडपण ठेवू नका. आजी, आमचा विरोध नाहीच आहे. ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण राहून राहून एकच विचार मनात येतो. हो, काय तर? आम्ही आमची एक मुलगी या घरात दिली होती, पण आम्ही तिला गमावली. आणि आता साहजिक आहे तुमच्या मनात असले विचार येणं, पण आराध्याच्या मनात यशोधरेविषयी संशय एवढा टोकाला गेला होता ना, आपण कोणी काहीच करू शकलो नाही. आणि आता त्या जाण्याची, त्या दुःखाची भरपाई मला भरून काढायची. तुमची एक मुलगी गेली, पण दुसरी मुलगी आता या घरात येणार ना. तिचा आनंद बघायचाय मला. तिला आनंदात ठेवायची ही जबाबदारी माझी. सगळं नीट होईल हीच देवाला प्रार्थना. सगळं छान होईल, नका काळजी करू. हे गुरुजी कुठे राहिलेत? आई, एक काम करू का, गुरुजींना मी घेऊन येऊ का? अरे येतील आता एवढ्यातच. नमस्कार. ते बघा आलेच. हे गुरुजी? अरे हे तर वेगळेच गुरुजी आहेत. आपले गुरुजी नाही आले तर यांना कसं मॅनेज करणार मी? नमस्कार. 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 या गुरुजी, बसा. हा, बस. घर सापडायला काही अडचण नाही ना आली? नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही पत्ता व्यवस्थित दिला होता. आई सॉरी हा, पण हे गुरुजी आपले नेहमीचे गुरुजी नाहीयेत. अरे हे मनोहर पंतांचे गुरुजी. मी श्रावणीला विचारून तिच्याकडून नंबर घेतला होता आणि त्यांना बोलावून घेतलं. आता लग्न म्हटलं की दोन कुटुंब एकत्र येतात की नाही, मग त्यांचा पण विचार करायला हवा ना. म्हणून सरिता त्यांच्या विश्वासातले नेहमीचे गुरुजी येऊ देत म्हटलं. तुमच्या विश्वासातले गुरुजी आहेत, त्यांच्याकडून मुहूर्त काढून घ्यावा म्हटलं. बापरे, ध्यानी मनी नसताना हे काहीतरी उलटच झालं. काय करायचं? कसा मोडता घालायचा या लग्नाच्या मुहूर्तासाठी? जर मुहूर्त निघाला आणि तोही जवळचा निघाला, ताई तर माझा जीवच घेतील. हे घ्या गुरुजी. खूप वर्षानंतर भेट झाली. मी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. आलेच.
रावणे आणि अक्षय, गुरुजींच्या पाया पडा जा, आशीर्वाद घ्या त्यांचा. हो आजी. या मंदिराच्या परिसरात आलो की किती प्रसन्न वाटत नाही? हो ना रे. श्रेयस, आपल्याला देवळात जायचंय. हा हे बघ श्रेयस बाळा, मनाच्या आत खोलवर जे काही असेल ना ते देवी समोर बोल. श्रेयस, ज्या गोष्टी मामाशी माझ्याशी बोलू शकत नाहीस ना त्या देवी समोर बोल. श्रेयस, मला काय म्हणायचं कळतंय ना तुला? श्रेयस, काय झालं बेटा? अहो मम्मा, मी आराध्याची वाट बघतोय. हा, ती आपल्या बरोबर देवळात यायला हवी ना. ती इथे मला वाटलं वाट बघत असेल आपली, पण इथे नाहीये ती. मग कुठे कुठे आहे ती? श्रेयस, ऐक ऐक, काम डाऊन. हे बघ, ती ना बर देवळात गेली असणार. देवळात असेल का? हो, आपण जाऊया, बघूया. हा, मग चला. सावकाश. गुरुजी, या दोघांच्या पत्रिका आहेत. ह्या पत्रिका बघून तुम्ही लग्नाचा मुहूर्त ठरवा. घ्या. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला ना, काय सांगायचंय? हो, गेल्या काही महिन्यापासून आमच्या घराने खूप काही सोसलंय. ते म्हणजे अशा घटना घडत गेल्यात ना की आधीपासून ठरवून सुद्धा या दोघांचं लग्न नाही आम्ही करू शकलो. पण आता मला जास्त नाही थांबायचं. तुम्ही पत्रिका बघा आणि लग्नाचा मुहूर्त काढून द्या. आता घरात सगळं चांगलं वातावरण येऊ द्या. आता जास्त नाही थांबायचं. चल गुरुजी, माफ करा. गुरुजी, माफ करा. मी मध्येच एक बोलतोय तुमच्याशी. आपल्या ह्या घरामध्ये पुढचं 1 वर्ष तरी शुभ कार्य होऊ शकत नाही. संजय मामा, काय मध्येच बोलतायत तुम्ही? का काय झालं? हे बघा गुरुजी, हे देसाई कुटुंब, यांची मोठी मुलगी आराध्या, ती 6 महिन्यापूर्वी देवाघरी गेली. आणि ती या सरनाईक घराण्याची सून होती. म्हणजे गुरुजी, दोन्ही कुटुंबांमध्ये एक व्यक्ती गेली आहे. पण मी असं ऐकलंय की असं काही दुःख झालं किंवा असं काही अपशकुनी झालं तर 1 वर्ष तरी घरामध्ये शुभकार्य होऊ शकत नाही. आमचं हे घराणं पण आहे ना दुःखातून सावरलेलं नाही हो. पण आम्हाला यांचं लग्न होणं म्हणजे आम्हाला वाटतं की यांचं लग्न व्हावं. पण काय ना की मला असं वाटतं तुम्ही मुहूर्त काढा, पण येणाऱ्या 6 महिन्यानंतरचा काढला तर बरं होईल. ही विनंती करतोय मी तुम्हाला. नमस्कार करायचा बेटा. हा, असं करा. या घरात कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये. पायऱ्याला स्पर्श केल्याबरोबर मंदिरात घंटानाद झाला. यशोधर, हा शुभ संकेत आहे बघ. हो ना. असं काय बोलताय गुरुजी तुम्ही? खरं तेच सांगतोय सरिताताई. आणि विद्या प्राप्त करताना आम्हाला अनेक साधना करायला लागतात, मंत्रोघोष करायला लागतात. त्यामुळे आमच्या जाणीवा सजग झालेल्या असतात. म्हणून मी खात्रीपूर्वक सांगतो, गेल्या 25 वर्षात या घरात कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये. हो गुरुजी, माझ्या यजमानांचा मृत्यू 25 वर्षापूर्वीच झालाय आणि याच घरात. हे बघा आजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. या घरात गेल्या 25 वर्षात कोणाचा मृत्यू झालेलाच नाहीये, तर लग्न थांबवण्यात काही अर्थच नाहीये. अरे आलात तुम्ही? नमस्कार. नमस्कार गुरुजी. आईचं तुमचं बोलणं झालं होतं ना?
होम करायचंय मुलासाठी. काय रे मम्मा आराध्या कुठे आहे? नाही मला आता असं जाणवतंय की ती इथे कुठेतरी आहे म्हणून, पण ती मला दिसत नाहीये. म्हणजे ती बहुतेक माझ्यावर रुसली आहे म्हणून ती समोर येत नाहीये का माझ्या? असं आहे का? ती लपून बसली आहे का? नाही, येईल येईल अरविंद. गुरुजी, हा आमचा मुलगा आहे श्रेयस. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं. तेव्हापासून त्याची मानसिक अवस्था अशीच. त्याच्यासाठीच होम हवन करायचं. ठीक आहे, करूया ना आपण, काही हरकत नाही. बेटा, ए बेटा, श्रेयस, आपल्याला इथे आता पूजा करायची आहे. ओके? अय तारा तायडे, 8 सिंपल, 4 मसाला आणि 2 ग्रीन टी आणि एक आपल्यावाली स्पेशल एक्सप्रेस ऑर्डर आहे बघ, कर पटकन. अरे छोटू, आता बनवते की नाही बघ पटकन. तू गिलास घे, सटासटन कामाला लाग. गुरुजी, बघताय ना, 6 महिने झाले आमच्या मुलाची हीच अवस्था. अनेक स्पेशलिस्टना दाखवलं, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सही केल्या, पण काहीच सुधारणा नाही. शेवटी आता एकच मार्ग आहे, देवी आई. आमच्या आईचा प्रचंड विश्वास. तिच्याकडे साकडं घातलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मोठ्या भक्तिभावाने आलात. तुमची प्रार्थना देवी आई जरूर ऐकेल. इकडे बघ, समोर बघ. बाळा, तू या सगळ्यातून पूर्णपणे बरा व्हायला हवंच. हेच माझं देवीकडे साकडं. यशोधरा मॅडम, आता आपण हवनाला सुरुवात करूया. हे पवित्र हवन तुमच्या कुटुंबाचा आणि श्रेयसच्या आयुष्यावरचा दुःखाचा सावट पूर्णपणे दूर करेल आणि सुखाचा प्रकाश घेऊन येईल. आता श्रद्धापूर्वक हात जोडा. हात जोडा. चला. पण मामा, आराध्या येईल ना ती. आता ती ना पूजेची सामग्री आणायला गेली आहे. आता येईल. तू हात जोडतोपर्यंत. हा, छोटू, लाग की पटापट कामाला. हो ताई, अजून किती वेळ लागणार? द्या की लवकर चहा. हे काय, रेडी आहे तुमचं चहा. गुरुजी, तुमच्यावर, तुमच्या सांगण्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आराध्याच्या आई वडिलांनी तर आराध्याचा मृतदेह अहो त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आम्हाला नाही, पण त्यांना ओळखता ना तुम्ही. त्या दिवसापासून आमचं आयुष्य बदलून गेलंय हो. त्या भयंकर दुःखातून बाहेर पडण्यासाठीच मी हा लग्नाचा घाट घातलाय हो. आणि एक सांगू का गुरुजी, हा संजय सांगतोय ना, ते सगळं चुकीचं आहे. घरात जर एखादा मृत्यू झाला ना, तर वर्षभराच्या आत शुभ कार्य करायचं असतं, नाहीतर 3 वर्ष करता येत नाही. हे बघा, मी तुम्हाला आधी सांगितलं की गेल्या 25 वर्षात इथे कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये. माझ्या अध्यात्मावर आणि अभ्यासावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे हे लग्न व्हायला काहीच हरकत नाहीये. आता मला माझं पत्र्या बघण्याचं आणि तुम्हाला मुहूर्त सांगण्याचं काम करू दे. हो.
चला बेटा सुरू करा. हे घ्या. हे असं आहे ना, हे असं आत टाक. घे बेटा, टाका असं. येस. काय झालं बेटा? तुम्ही म्हणाला होतात की आराध्या येईल, ती पूजेचं सामान आणायला गेली, पण ती अजून आलीच नाहीये. मग आता कधी येईल ती? येईल बेटा, इतक्यात येईल बघ. येस बेटा, पूजेत लक्ष दे. येस. गुरुजी डोळे मिटायला सांगतात.